हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सिनेस्टाईलने पाठलाग करून गोरक्षकांनी दिले गोवंशांना जीवदान। एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती। राजकारण जिवंत ठेवू पाहणारी धुळे शहरातील गंगाधर आणि शक्तिमानची जोडी शहरासाठी घातक, पत्रपरिषदेत सारांश भावसार यांचे मत। धुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे एसीबीच्या जाळ्यात। धुळ्यातील माहेश्वरी सोसायटीतील थकबाकीधारकांचे 3 गाळे सील। पाण्यासाठी विरार शहरात मोर्चा। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन व पाककला स्पर्धांचे धुळ्यात उद्घाटन। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना एमएसटीव्ही न्यूज धुळे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। माता हिंगलाज टीव्ही न्यूज चॅनलच्या रसिक प्रेक्षकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास विसरवाडीहून मालेगावकडे चोरीच्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या आयशरचा पोलिसांसह गोरक्षकांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून गोवंशांना जीवदान दिले। आयशर चालकाने युटर्न घेताना आयशर थेट रस्त्याच्या कडेला उतरविल्याने आयशर खड्ड्यात पडली होती। सदर वाहन मालेगाव येथील सराईत गो तस्करचे असून 2 टायर पंक्चर असून दैवेल रोड पासून कुसुंबा बायपास पर्यंत गोरक्षकांनी सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन पकडले। दरम्यान गोरक्षक व धुळे तालुका पोलिसांचे वाहन गाडीचा पाठलाग करत असताना गाडी ड्रायव्हरने गाडीचा युटर्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच नादात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली। त्यात 14 गोवंशांची कत्तलीपासून मुक्तता करण्यात आली। एक गोमाता मृत अवस्थेत आढळली। सदर वाहनातील आरोपी संधीचा फायदा घेत पसार झालेत। आद्य गोरक्षक श्री शिव छत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय रामेश्वर शर्मा यांनी दिलेल्या माहितीवरून प्रणिल मंडलिक, निलेश पाटील, चेतन पाटील, प्रशांत पाटील, पुष्पक परदेशी, ज्ञानेश्वर कचवे, संकेत बडगुजर, सुमित गवते, रोहित आव्हाड इत्यादी गोरक्षकांनी कार्यवाही केली। यावेळी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हर्षल धनगर, चालक पोलीस नाईक जयेश पाटील, योगेश कोळी, हवालदार अविनाश गहिवड, पोलीस नाईक संतोष देवरे यांनी पुढील कार्यवाही केली व पंचनामा करण्यात आला। यावेळी पोलीस पाटील आकाश बदाने, डॉक्टर नवनीत परदेशी, पंकज चौधरी, धनराज पवार, भटू पवार, प्रकाश परदेशी, श्याम सूर्यवंशी, प्रमोद परदेशी, राज भराडी, अविनाश मोरे, बबलू सूर्यवंशी, राहुल पाटील, वासुदेव चौधरी, प्रवीण साळुंखे, बालू शिंदे, काशीराम भील, छोटू भील, सतीश मालचे, राहुल ठाकरे, देविदास मोरे, संदीप जिरे, संदीप परदेशी, मंगेश परदेशी, दीपक शिंदे, संजय चौधरी, रवी अहिरे, स्वप्नील परदेशी आदींनी परिश्रम घेतले व सहकार्य केले। या गोमातांना डॉक्टर नवनीत परदेशी यांनी प्राथमिक उपचार केला। नितीन इंगळे, कुसुंबा प्रतिनिधी। जय श्रीराम, जय गोमाता। आज धुळे गोरक्षकांना एक चांगलं यश प्राप्त झालेलं आहे। विसरवाडीहून मालेगावला चोरीच्या गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करणारी एक आयसर आहे, जी आज धुळे गोरक्षकांना पकडण्यात यश आलेलं आहे। धक्कादायक विषय हा आहे की दैवेल रोड जो आहे, दैवेल रोड पासून गाडीचे 2 टायर पंक्चर होते, तरी सुद्धा गाडीचा जो चालक आहे तो एवढा सराईत गुन्हेगार आहे की तो गाडी थांबवत नव्हता। शेवटी कुसुंबा बायपास पर्यंत आम्ही त्याचा पाठलाग केला गोरक्षकांनी। पुढे तालुका पोलीस स्टेशनची देखील आम्हाला मदत मिळाली, पण तरीही तो थांबवत नव्हता। शेवटी त्याची हिंमत अजून वाढली आणि त्याने गाडीचा युटर्न मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याच्याने शक्य झालं नाही आणि खड्ड्यात गाडी जाऊन पडली। त्यात 14 गोमातांना कत्तलीपासून जीवदान मिळालेलं आहे। त्यापैकी एक गोमाता निर्दयतेने वाहतूक केल्यामुळे मृत पावलेली ही गोमाता आहे। तर असा प्रकार धुळे हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आमचं पोलीस
अधीक्षक साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून या विषयाला कुठेतरी थांबवण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी, नाहीतर हे लोक सराईत गुन्हेगार आहे, अजून सराईत होत चाललेले आहे. पाठलाग कुठपर्यंत केला आहे? पाठलाग दैवेल रोड पासून कुसुंबा बायपास पर्यंत पाठलाग केलेला आहे. धुळे शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. यापूर्वी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असताना दत्तात्रय शिंदे यांनी अनेक प्रकरणांचा छडा लावीत गुंडागिरीला काही अंशी आळा घातला होता. शहर वाहतूक शाखेत असताना शहरातील बेशिस्त वाहतुकीला कठोरपणे शिस्त लावण्यासाठी तसेच रस्त्यावरील पार्किंग व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांना वेळोवेळी समज देऊन वाहतुकीचे नियमांचे पालन करण्यासाठी भाग पाडले. स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी पदभार स्वीकारल्याचे प्रसंगी दैनिक उज्ज्वल स्वतंत्र भारतचे मुख्य संपादक MSTV न्यूजचे कार्यकारी संपादक विजय अग्रवाल, MSTV न्यूजचे क्रिएटिव्ह हेड शुभम अग्रवाल यांनी श्री दत्तात्रय शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. तसेच शहरातील वाढत्या गुंडगिरीला लवकरच समाप्त करण्यासाठी योग्य ती कारवाई अपेक्षित असून शहरवासियांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली. दैनिक उज्ज्वल स्वतंत्र भारत परिवार व MSTV न्यूज परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विजय अग्रवाल. जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या आणि धुळेकरांना रक्ताच्या थारोळ्यात लोटणाऱ्यांचे कट कारस्थान आपण ओळखावे, असे केल्यास तेव्हाच शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सारांश भावसार यांनी पत्र परिषदेत मांडले. आज धुळे शहरात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करू न शकणाऱ्यांचा शहरात धार्मिक रक्ताची होळी खेळण्याचा डाव असा संशय सामान्य जनतेमध्ये वाढलेला आहे. जनतेमधील आपल्या प्रतिमेचं राजकीय अपयश झाकण्यासाठी समाजकंटकांना दंगली धार्मिक तेढ करणे यापेक्षा राजकारणात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी अन्य मुद्दे दिसत नाहीत. या संशयाचे दाट उदाहरण म्हणजे काल परवा शहराच्या मध्यस्थानी झालेल्या बालाजी रथोत्सव दरम्यान एका मुस्लिम युवकाला झालेली मारहाण व क्षणातच झालेली दगडफेक संशयास्पदच नव्हे तर नियोजित कट असल्याचे भासते. वादाचे बेजबाबदारपणे कारण देत विशिष्ट जबाबदार नेत्यांच्या समर्थकांनी केलेली हिंसक मारहाण व त्याच्या प्रत्युत्तरास दुसऱ्या गटाकडून झालेली दगडफेक म्हणजे दंगलीचे निमित्त शोधण्याचा प्रकार म्हणावा लागेल. शहरातील दोन नेत्यांना नेहमीप्रमाणे धर्मांचं ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकण्याचे बालिश स्वप्न म्हणजे शहराला खाईत नेण्याचा कट असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जात धर्म करून राजकारणातून समाज जीवनाची माती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धुळेकर जनतेने वेळेआधीच ओळखावे. तसेच जनतेमधील आपल्या प्रतिमेचं राजकीय अपयश झाकण्यासाठी समाजकंटकांना दंगली धार्मिक तेढ करणे यापेक्षा राजकारणात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी अन्य मुद्दे दिसत नाहीत. धुळे शहरातील भक्तिमय वातावरणात बालाजी रथोत्सव दरम्यान दंगली घडवण्यासाठी रसद पुरवणारा काळ्या मनाचा राजकीय नेता कोण? जाती धर्माच्या नावाने तरुणांची माथे भडकवणारा कोण? शहरातील सराईत व गंभीर गुन्हे असलेल्या गावगुंडांना नेमकं पोचतंय कोण? याचा विचार धुळे शहरातील सामान्य नागरिक म्हणून करण्याची वेळ आपल्या सर्वांवर येऊन ठेपली आहे. आमच्याकडे बालाजी रथोत्सवात झालेला वाद असो किंवा धुळे शहरात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण करून जनतेच्या भावनिक अस्मितेच्या कार्यात विघ्न आणणाऱ्या विरोधात गोपनीय माहिती आहे. सदरील माहिती आम्ही पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करून या संदर्भात सखोल अशी गोपनीय चौकशी करून समाजकंटकांवर कार्यवाही करावी अशी विनंती करणार आहोत. धुळेकर जनतेला मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करीत आहे की मुस्लिम नेता व हिंदू नेता अशी स्वतःची आपली ओळख निर्माण करण्याच्या नादात धुळेकर जनतेला रक्ताच्या थारोळ्यात लोटण्याचा कट कारस्थान आपण ओळखावेत, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर यावेळेस प्रदेश सरचिटणीस मयूर बोरसे, जिल्हा सचिव हर्षवर्धन पवार, शहर युवक कार्याध्यक्ष कल्पेश चव्हाण, समता परिषदेचे महानगर प्रमुख उमेश महाजन व अन्सारी आदी सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. आज पत्रकार परिषद ही कुठेतरी एक धुळे शहराचा एक सामान्य नागरिक म्हणून मी आज तुमच्यासमोर घेतली आहे. 2008 साली जी दंगल घडलेली होती तिची कुठेतरी पुनरावृत्ती होऊ नये
म्हणून आज पत्रकारांवर एक माझा विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मी आज हा विषय मांडलेला होता की परवा जो झालेला इन्सिडेंट होता बालाजी रथामध्ये, ज्या प्रकारे एका मुस्लिम युवकाला त्याने मोबाईल चोरला किंवा महिलेची छेड घेतली, या दृष्टीने ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि क्षणातच तिथे काही दगड आले, तर हे कुठेतरी संशयास्पद होतं. काही हिंदू नेते आणि काही मुसलमान नेते यांना कुठेतरी धुळे शहराची शांतता भंग करून आणि राजकारण करायची इच्छा आहे. तर एक धुळे शहराला मी एक नागरिक म्हणून आवाहन करतो की कुठेतरी त्यांनी या सगळ्या त्यांच्या डावाला सामोरे जाऊ नये आणि आपले एक नागरिक म्हणून चांगली भूमिका इथे बजवावी. त्यांना राजकारणामध्ये विकासाचे मुद्दे नाही आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि मतांची गोळाबेरीज करायची हा एकमेव साधन त्यांचं उरलेलं आहे. आणि एक पत्रकारांच्या माध्यमातून मी एक धुळे शहराला हा मेसेज देऊ इच्छितो. धुळे येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी राकेश दिनकर साळुंखे व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विजय गोरख पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून एकूण 91,000ची मागणी करून त्यापैकी 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील रामपुरा येथील जिल्हा परिषद शाळा येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची पेसामधून नॉन पेसामध्ये बदली होण्याकरिता उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादकडून आदेश पारित झाले होते. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदली होण्याकरिता विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा शेरा मारून सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीस्तव शिक्षण अधिकारी प्राथमिक राकेश साळुंखे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी शिक्षण अधिकारी राकेश साळुंखे यांची भेट घेऊन त्यांची बदली अर्जावर कार्यवाही करण्याकरिता पाठपुरावा करीत होते. त्या दरम्यान शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविण्यासाठी 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांनी तक्रारदार यांच्या बदली अर्जावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री महाले, कार्यालयीन अधीक्षक पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्याकरिता 66,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची लाच प्रभाग विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता शिक्षण अधिकारी राकेश साळुंखे प्राथमिक यांनी तक्रारदार यांच्याकडे 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपयांची मागणी करून वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री महाले, कार्यालयीन अधीक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्याकरिता 66,000 रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती 51,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता 35,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोस्ट जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने केले आहे. सदर कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिला बलावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाने लाभले आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत ते एक शिक्षक आहेत जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये. तक्रारदारांचं जी काही तक्रार होती त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडून त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली देण्याकरता लाचेची मागणी केल्याबाबत आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. जे आम्ही ज्यावेळेला त्यांच्या तक्रारीप्रमाणे खात्री केली त्यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री राकेश साळुंखे आणि त्यांचे वरिष्ठ सहाय्यक जे लिपिक दर्जाचे असतात विजय पाटील असं त्यांचं नाव आहे, तर यांनी तक्रारदार यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून त्यांच्या बदलीचा आदेश मिळवून देण्याकरता वेळोवेळी 91,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं आमच्या पडताळणीतून निष्पन्न झालं. 91,000च्या लाचेच्या मागणीनंतर देखील त्यांनी तडजोड्यांती 71,000 रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी त्यांनी या 71,000 रुपये लाच रकमेपैकी 35,000 रुपये लाच रक्कम ही स्वीकारताना त्यांना आम्ही रंग्यात ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे जे शिक्षण अधिकारी आहेत राकेश साळुंखे, त्याचप्रमाणे वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना आम्ही सध्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या करतो आहोत. सदर गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. या तपासादरम्यान अजून नवीन काही बाब निष्पन्न झाल्यास त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. आम्ही नागरिकांना विनंती करतो की जर कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये आपल्याकडून लाचेची मागणी होत असेल तर कृपया आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क करू शकता. आपल्या ज्या तक्रारीप्रमाणे निश्चितपणे योग्य ती कारवाई आमच्याकडून केली जाईल. धुळे येथील जयश्री हाऊसिंग सोसायटी शासकीय दूध डेअरीजवळ माता शाकंभरी मंदिर येथे दरवर्षाप्रमाणे गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून सर्व भाविकांसाठी महाप्रसाद स्वरूपात भंडारा आयोजित करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदार मालमत्ता करधारकांना थकबाकी भरण्याची आवाहन करण्यात आले होते, परंतु थकबाकीदार मालमत्ता करधारक यांनी आपली थकबाकी भरत नसल्याने मनपा आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या आदेशाने तसेच अतिरिक्त आयुक्त संगीता दहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मूल्य कर निर्धारण कर संकलन अधिकारी पल्लवी शिरसाट यांच्या मार्गदर्शनात सदर मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा सुरू असून आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील माहेश्वरी सोसायटी येथील पॉवर एक्स इंजिनियर वर्क मालक नेरकर यांच्याकडे 1,50,328 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे 3 गाळेही मनपा जप्ती पथकाकडून सील करण्यात आलेत. यावेळी वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर निकुंबे, निरीक्षक पंकज शर्मा, मनोज चिलंदे, जयवंत पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते. तर धुळेकर नागरिकांनी थकबाकी असल्यास लवकरात लवकर भरावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल. जप्ती पथकाकडून दुकान मालमत्ताही सील करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम, मुख्य मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी पल्लवी शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 27/10/2023 रोजी नकाने रोड देवपूर येथील मालमत्ता धारक श्री नेरकर यांच्याकडे रक्कम 1,50,328 रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊन वारंवार तोंडी सूचना देऊनही त्यांनी कराचा भरणा न केल्याने त्यांचे आज 3 गाळे सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व होणाऱ्या जप्तीची कारवाई टाळावी ही विनंती. या कारवाईस वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे, निरीक्षक पंकज शर्मा, लिपिक जयवंत पाटील, रवींद्र पाटील आदींनी ही कारवाई केलेली आहे. धुळे महानगरपालिकेच्या जप्ती पथकाकडून आज शहरातील माहेश्वरी सोसायटी येथील वीज थकबाकी धारकांचे 3 गाळे सील करण्यात आलेत. 1,50,328 रुपये एवढी थकबाकी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली अशी माहिती वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांनी दिली. विरार शहरात पाण्याचा प्रश्न पेटताना विरारकरांनी नव्हे तर संबंधित विभाग प्रशासनाने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. मात्र पाण्याच्या प्रश्नावर संबंधित प्रशासन बेफिकीरच आहे. आज पुन्हा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी शहरातील विविध संघटना तसेच शिवसेना पक्षाकडून आज मोर्चा काढण्यात आला. मागील आठवड्यातही खासदारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात खासदारांनी लवकरच सूर्य प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन पाण्याचा प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले होते. मात्र विरार शहरात पंतप्रधान येऊन गेले तरी सूर्य प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याचा उल्लेख नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाने फुलपाडा ते वसई विरार शहर मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पाण्याच्या प्रश्नासाठी छेडत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर केसेस जरी झाल्या तरी सर्वसामान्यांना पाण्याचा हक्क देणारच अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। पाण्यामुळे किती बायकांना मेन प्रॉब्लेम होतो, स्वयंपाकघरापासून ज्यांच्याकडे लहान मुलं सगळ्यांना आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही दिवस। तर मला असं वाटतं की हा खूप मोठा प्रश्न आहे की मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावर असलेल्या वसई विरारमध्ये पाणी नाही, आठवडाभर पाणी नाहीये, खूप वाईट गोष्ट आहे। 5 दिवसाचा तुम्ही अल्टिमेटम दिलेला, पहिली केस घ्यायची सुद्धा तयारी दर्शवलेला, तर 5 दिवसाचा अल्टिमेटम मध्ये काही तोडगा निघाला नाही तर तुम्ही स्वतः तर मी स्वतः अविनाशला सांगितलं मी स्वतः येईन आणि अविनाश बरोबर ती कॉपी उघडायला त्याला मदत करेन। केस टाकावी त्यांना टाकायचं असेल तर। याआधी सुद्धा वसईकरांनी MMRDA कार्यालयावरती आंदोलन केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या बिझी शेड्यूलमुळे हा वेळ मिळत नाही उद्घाटनाला, कुठेतरी जनतेला भेटी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे। त्याच्यासाठी मी सांगते की मला कळतं की तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचंय, तुम्ही नक्की घ्या, पण आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्स, तुम्हाला नाही इथे यायला वेळ आहे, काही हरकत नाही, तुम्ही तिथे मोठे मोठे स्क्रीन्स लावा, वसई विरार टीव्हीवरती सांगा की आम्ही केलंय, पण नळाचा तुमचा पाणी लोकांना न देऊन तुम्ही 5-5 महिने ठेवताय, ते बरोबर नाही। बरं, या बिल्डिंग तेवढे बांधायला परमिशन कोण देतं? इकडचं स्थानिक प्रशासन देतं, स्टेट गव्हर्नमेंट देतं। तुम्ही बिल्डिंग बांधायला परमिशन देता, प्रत्येक शहरही ऑक्टोबस सारखी पसरली आहेत, पण ते मग शहराचं पाणी बघायची जबाबदारी कोणाची आहे? ही त्यांची जबाबदारी आहे। बरं, हे पाणी टॅक्स गोळा करतात, मग तो टॅक्स जातो कुठे? तो सरकारकडे जातो, मग पाणी तर द्या लोकांना। अतिरिक्त आयुक्तांनी काय आश्वासित केले, निवेदन केलं? त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की आम्ही MMRDA कडे फॉलोअप करतोय आणि MMRDA अजून काही करत नाही, थोडक्यात इनडायरेक्टली। आता आपण पालिकेला काय मी तुम्हाला ते माझ्या भाषणात सांगितलं तेच आव्हान आहे की राजसाहेब नाही म्हणतात की पहिले तुम्ही दिवस द्या आणि त्यांनी नाही ऐकलं तर मग आपण आपली पुढची केली। आम्ही 5 दिवस त्यांना दिलेले आहेत। 5 दिवसामध्ये PM, 2 PM, प्राईम मिनिस्टर, तुम्ही कॉन्फरन्सवरती तुम्ही त्याचं इनॉग्रेशन करा, टीव्हीवरती भाषण द्या, काही तुम्हाला जे हवं त्याचं करा, पण 5 दिवसात लोकांना पाणी द्या, अशी मी सगळ्यांना चौघांना विनंती करते। खासदारांनी तर उद्घाटनाची तारीख जाहीर केली, मग करून टाका ना, चांगलं आहे ना, मग उत्तम आहे, लोकांना पाणी मिळणं एवढाच आमचा उद्देश आहे। मग तो खासदाराच्या हस्ते होऊ दे, आमदाराच्या होऊ दे, नगरसेवकाच्या होऊ दे, आयुक्ताच्या होऊ दे, चीफ मिनिस्टरच्या होऊ दे, कोणाच्याही होऊ दे, लोकांना पाणी मिळू दे। ओके। विरार शहरात पाण्याचा प्रश्न आजही चांगलाच धुमसत आहे। पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी विरारकरांतर्फे वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, निवेदने दिली गेलीत, मात्र पाण्याचा प्रश्न सोडविण्यात कुठलीच यंत्रणा धरली नाही। पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी विरारकर पुन्हा आज रस्त्यावर उतरले आहेत। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, नवनाथ कोडपकर, खुशाल बराटे, राहुल देसले यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर यावेळेस घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे बक्षीस पारितोषिक वितरण देखील या ठिकाणी करण्यात आले। शेळीपालन प्रशिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तर यावेळेस मोठ्या संख्येने या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनामध्ये व पाककला बचत गटांसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्गांनी सहभाग नोंदविला। तर यावेळेस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, बचत गटांचे महिला वर्ग, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे आज वयाच्या 89व्या वर्षी दुःखद निधन झाले। अध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबा महाराज सातारकर यांचं खरं नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं आहे। विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरीचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला। इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले होते। बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। बाबा महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक गर्दी करायचेत। समाज प्रबोधनाचे कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली। पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा, डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बाबा महाराजांनी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं होतं।
बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केलं. समाजासाठी त्यांनी केलेलं हे कार्य अमूल्य आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिनेस्टाईलने पाठलाग करून गोरक्षकांनी दिले गोवंशांना जीवदान. एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती. राजकारण जिवंत ठेवू पाहणारे धुळे शहरातील गंगाधर आणि शक्तिमानची जोडी शहरासाठी घातक. पत्रपरिषदेत सारांश भावसार यांचे मत. धुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे एसीबीच्या जाळ्यात. धुळ्यातील माहेश्वरी सोसायटीतील थकबाकीधारकांचे 3 गाळे सील. पाण्यासाठी विरार शहरात मोर्चा. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन व पाककला स्पर्धांचे धुळ्यात उद्घाटन. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना MSTV न्यूज धुळे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.